आणि तुमचा दुसरा एक किस्सा असा मित्राचो की तो एक मित्र तुमचं तो म्हणता काहीतरी झेरॉक्स मशीन एक्सरे मशीन झेरॉक्स म्हटलं तो एक मित्र तुमचं काहीतरी तो विषय जर आपण सांगा काय विषय तो काय विषय आलेलो तो आमका सांगा कसलो कोण भाव तुमचा तो मित्र तो भाव म्हणजे असं शाळे वर्ग मित्र म्हटलं तरी चालतं. प्रथमेश उर्फ नितेश. तर आम्ही असे बसलेलो तर एका खेळताना काहीतरी पाया बिया असा लागलाय का म्हणजे जरा बघू आहे ना म्हणून शाळेत न घेऊन गेलो ना म्हणजे असं फ्रॅक्चर बिक्चर काय असं तर मुको मार लागलेलो तर ह्यो गेलो तिकडे डॉक्टर इले काय झाला तर मग बघा म्हणायला लागलो पहिली माझी झेरॉक्स डॉक्टर विचारात पडलो तुझी झेरॉक्स मी काय का काढू हो माझा हात हय दुखता आता झेरॉक्स काढा बाळा त्याका झेरॉक्स म्हणत ना त्याका एक्सरे म्हणतात का जो कायचा काढा डॉक्टर भयंकर विचार लावलाय शेवटी हे जो एक्सरे बिक्सरे काढल्या तरी हो झाला डॉक्टर मित्र हॉलिडे आणि त्याच्याबद्दल काहीतरी किस्सा तुम्ही लिहिलेला बघा तुम्ही ती मग स्टोरी सांगणार बघा अजून एक स्टोरी आहे काहीतरी आजीची काहीतरी घडलेली विटेवरची काहीतरी लिहिलेला काहीतरी विटा मारलेली कोणतरी काय स्टोरी ती जरा आमका सांगा. तर ते असे दोन अंडू पांडू भाऊ होते म्हणजे अंडू पांडू म्हणजे आम्ही समजून घेतो आम्ही त्यांना अंडू पांडू म्हणता चला नाव काहीतरी असतं नाव मारण द्या आता नाव काय असं नाव नको पण आम्ही त्यांना प्रेमान अंडू पांडू म्हणू. तर झाला तर त्याच्यात तो अंडू म्हणजे यो रे पांडू आणि तो पांडू म्हणजे अंडू गांडू कोणता चला तर ते स्टोरी पाहिजे मी सांगा. तुकाराम सकाराम त्यांचं नाव. तर सांगा म्हणजे काय ह्यांका नाद एकच बहीण ह्यांका तेव्हा तंबाखू खावते शाळेत तुकाराम सकाराम दोघांका एकच ब्रँड एकच त्याच्यामुळे एकच घ्यायचं एकच चुन्याची ट्यूब. उद्या बहिणीने लगीन केलं नाही तर बहिणी एक भांडते आपले हो भांटी भिंटीत बहिणी काय करते सांगायला नाही. तर असं किस्सा होतो की त्या तंबाखूवरनं विषय झाला. हे एक दिवशी काय आला ह्यांका पप्पांका डाव दिलेलो त्याच्या की हे तंबाखू खातच म्हणजे प्रत्यक्ष बघूच होता पण ते कसं कधी नसलो का हे त्यांचा गायब करीत डावडीलो असतात. तर एक दिवशी म्हणायला लागले आज त्यांच्या पालतेरच राहूया तर ते कामाक जाऊचे आणि आपली ती प्रिय गाडी घेतात बसतात मस्त जातात आणि आमच्या घराकडे आणून लायतात तिकडे बाजू झाकतात बिकतात म्हणायला लागले आज एका धरतलंय गेले पाटल्यावर आणि तिकडे बसतोय की छपरावर बसतात. तर म्हणजे घराच्या वरती नाळ्यावर बसलेले असतात वाटत बघित असतात कधी हे बसतो काय ते नाही पकडूच होता धरूच होता ना तर ते असे बसतात रे वरती की यांना आत धरतलंय. तर ऍक्च्युअल काय होता हे दोघे खुश जातात चला आता हे गेले कामावर आपल्या कामात. तर तो अंडू असता तो म्हणता ए बहीण जरा गांडू हाड गांडू नाही पांडू तो पांडू रे तर तो पुढे हाड म्हणता. तर हो म्हणता तू माझ्याकडे देऊ कत ना काय हांड्याच्या म्हणता देऊ ना दिलेलं म्हणायला लागलो तुका तू आट अरे नाही तू खरंच देऊकत नाही अरे काल तुझ्याकडे रात्री दिलंय तर आम्ही तर बाजूक बसलेलो म्हणा आमका माहिती म्हणजे बाजूच्या काकांच्या घरात त्याच्यामुळे तर ऐकलेलं त्याचे थोडेफार या. तर ते त्यांच्यावरनं भांडणं झाली तर एकामेकांच्या कॉलरिक बिलरिक धरल्याने तो ह्याच्या मारता त्याच्या मारता तर ती भांडणं सोडव गेली आजी त्यांची आजी ती घरात ती एकटीच ना ती काय बिचारी काही जाय नाही पण ती का ती आवड खेका नातू भांडत तर त्यांना सोडवले बिडायले नाही एकदा तर झाला ती घरात गेली थोड्या वेळात बहीण झाल्यांचा परत चालू झाला आत्ताच्या आत्ता माका दी तर ती दी म्हणाक लागले काय असतं तुम्ही खसकावणी कशी तुम्ही ती म्हटलं दिल्लीचे म्हणत असेल दिल्ली पण नाही कोकणी पण दिल्लीत तिकडे खूप चालतं काय तिकडे म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही तशी तर दी म्हटल्यानंतर आजी इली तितक्यात कशा रे भांडतात काय झाला तुमचा तर हे घबरवतात त्यांच्यात दम नाही सांगू चोख का आजी परत सांगत पप्पांका डाऊटच ते वरती वाट बघतो आजी गप झाली परत घरात गेली हे बाय ह्यांका तलब मोठी ना तू बहीण झाले दितय काय नाही तर सांग त्या का सांगता तो हे का सांगता
आणि ह्यो एका साईड गेलो ह्यांच्या बहिणीला काही ह्या हडे डब्याचा झाकण मार हडे गुंडे मार दोघांचा गावात मारामारी बेदाम चाललेलं आणि आजी तितक्यात भाऊ गेली आता ह्यांका म्हणता झोडत उघडं घेऊन गेली उघडं घेऊन गेली तर ती पाऱ्याकडे राहून बघता तर हे पांडू म्हणतो क्षणी मारल्यानंतर आजीवर बसला आजी जाग्यावर पडली तरी हे भांडत तिचं लक्षात ना तिच्याकडे कोणी बघू बिचारी पडली आम काय माहित नाही त्या किस्सात काय झालं तर कारण हे भांडतच ना त्याच्यामुळे आम्ही काय तितकं लक्ष देऊ नाही झाला बिला त्याला पटकन आठवलं की आपण ती खाई ते थांब भांडिया नको जरा थांब म्हणायला लागले भांडणं थांबले हे का ती काय तर खाई लपवून थैला गावला हे दोघे बसले आजी एक भाऊ हे झाला काय पुढे आजी आता मग ती स्टोरी नंतर समजली ना जेव्हा पप्पांची हालचाल झाली तेव्हा समजला तर हे बसले हाड रे हाडल्याने बिडल्याने मारल्याने ताई एकत्रच बहीण दोघं तुम्ही माझीच मार एकत्र मारी हा एकत्र मारी होते तर हे मारतच मार मारे ठापटी गबरे मारतय रे पहिला त्याका वाटलं पांडू म्हणतात म्हणत असतात ना मी बहीण जरा खाई तुका ठापटी मारत तर ह्यो उठटा बिट्टा जसं जरा थांब म्हणता मळूक दी बोचा ठापटा मारून आणि जितक्यात थापटी मारू जातो असं वर ते बघताय का नाकात भरताला असं वर बघूची काय सही सवय असते अरे बहीण जाऊ रे बापूस म्हणाला ते बापूस म्हणतो क्षणी बाप्पांनी जी उडी मारतो दोघांका धरून पडायचं ती आजी बिचारी पप्पांच्या म्हणजे ते घरात जातात काहीतरी हाडूक बघतो तर आजी हिचा काय झाला ह्यांग काय माहित नसता हे बहीण रवली टीका घेत बघतो तर हे बहिणारा बसलेला असता दगड बिगड पडला ह्या बहिणाऱ्याने ह्यांच्याने काहीतरी केल्याने असं ताजा पहिलं ते तरी ती का बघणार नाही त्यांचे ते जरा असे मस्करीचेच होते आमका जरा कॉमेडी वाटत त्यांची परत भांडणं चालू आली ती थय होत मग आम्ही गेलो बघतो तर झाला बिला बघला तर आजी मग घेतला बितला ह्याला बिला टिका इली बिली मग ती म्हणाक लागली हे बहीण झरे ख्याच्यावरसून तरी भांडा होते चुनोदी हा दी आणि हात पडला दादी परत भैंजरी भांडणायचे रातभर भैंजरी भांडण हे मजा येईल आम्ही त्याच्यात म्हणजे आमकाय जरा आवडणं असे कानबिन जरा बघूची तुमका आमचा शो कसं वाटलो शो म्हणजे ह्यांच्यासारखं जरा चांगलं जा हे काय भेटायचं होतं दिल्लीत असतात ते काय म्हणतात? असतात पण दिल्लीवर होतात तुमची सोय करू शकतो सोय होत जातात तुमची काहीतरी तसे चलता पहिलं गावतात ना तिकडे असे आणि काय म्हणता तुमचं धन्यवाद शो इल्याबद्दल पुन्हा असे शो मध्ये येतलंय तर कधी असं आमची आज सुरुवात झाली आहे शोची तुम्ही पहिले जातात शो पण बहिणी खसकवणीच दिसतात आपलं शो अतरंगी असो गावातले गजले वाड्यातले गजले काय काय असतं ना गोष्टी व्हायरल होते 100% बारा होतले जरा असं एक राऊंड मारूक द्या गावात जरा हिरो घे ना गावात बिंदास गावात या तुम्ही पण या हो तुम काय जरा ऐता काहीतरी वेगळ्या गावात काय इकडे चांगलं असतं कुर्ले बिर्ले गावठी खरा तुमच्या हातांची ऍक्शन तर वेगळी वाटतं कसले कुर्ले ते हो गावठी हो पहिले भरलेले नसतात ना आपण जरा फिरलो काय ते भरतो तिकडे हा तुमचे आभार धन्यवाद काय तर तुमच्या शोचं नाव गावातले खसकवणी गजाली